साताऱ्यातील अजिंक्य कॉलनीतील कुबेर मंदिर रस्त्यालगत एक RMC नावाची गाडी ही सलग झाडालगत घासून गेली। ब्रेक फेल असल्यामुळे ही गाडी घासून आण्याचा अंदाज होत आहे। यामध्ये 7 दुचाकी आणि 1 चारचाकी याचे गंभीर नुकसान झालेले आहे। चारचाकी आणि दुचाकी या मालकांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। तसेच या अपघाताचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे। आम्ही कॅफेमध्ये थांबलो असता जोराचा मोठा आवाज आला। आवाज आल्यानंतर आम्ही बाहेरून पाहिलं तर एक ट्रक भरधाव वेगाने वरून आलेला त्यानं झाडाला धक्का देऊन सदर 4 व्हीलरला धक्का दिला व याच्यामध्ये 8 टू व्हीलरचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे सर्व टू व्हीलरचे मालक आहेत, 4 व्हीलर माझे आहे। बाहेर आलो पाहण्यासाठी, सदर गाडीचा ड्रायव्हर हा पळून गेला। तुम्हाला प्राथमिक दर्शनी काय काय दिसलंय? प्राथमिक दर्शन ज्यावेळेस आम्ही बाहेर आलो आवाज आल्यानंतर त्यावेळेस ट्रक वरून याला इथं थांबला होता। आम्ही जसं जाणार पुढे तेवढ्यात ड्रायव्हर बाहेर पळून गेला। गाडी येत असताना वाहन चालक होता का त्याच्यामध्ये? वाहन चालक माहित नाही असं आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर आलो। दरवाजा जर उघडला बाहेर जाताना दिसलं, पण कदाचित ब्रेक फेल पण झाला असेल किंवा तो पिला असेल तर ते पकडल्यानंतर समजेल काय झालं काय नाही। तुमचं एकूण किती नुकसान झाले? सगळ्यात आता आमचे 8 मित्र, 8 जणांचे 8 टू व्हीलर, मग आता माझी 4 व्हीलर 2015ची आहे। सगळ्यांना 4-4.5 लाखाचं नुकसान, ह्या गाडीचं 50-50 हजार म्हणल्यावर 8 ते 10 लाखाचं नुकसान आता झालेलं आहे सरळ। तुमची मागणी काय असणार? मागणी काय द्यावा, एक जरा काय असं आमचं पूर्णपणे त्यांनी मोबदला गाड्यांचा द्यावा, कारण या गाडी एवढी डॅमेज झाली की रिपेअर करून पण या गाडी सेफ्टी नावाची काही गोष्ट राहणार नाही। त्यांच्या हलगाडीचे प्राण झालेले, आम्ही काय नो पार्किंगमध्ये गाडी लावलेल्या नव्हत्या, गाड्या पूर्णपणे पार्किंगमध्ये होत्या। असं आमच्याकडनं पण काही चुकीचं झालेलं नाही। पूर्णपणे याची पोलीस डिपार्टमेंटनं पण काळजी घेऊन योग्य त्या माणसावर कारवाई करून लवकरात लवकर आमच्या गाडीचा द्यावा, कारण आम्ही काय मोठ्या घरातली माणसं नाही, सर्वसामान्य मुलं आहोत। धन्यवाद। उभं होतो, ड्रायव्हर नव्हता गाडीमध्ये, चौकातलं झाड तुटलं, झाड आडवं झाड स्लाईड होत आलं, सगळ्या गाड्या कार आडी होती त्यामुळे कार मी थांबवली गाडी, नाहीतर अख्खी खाली गेली असते। बरोबर, त्यामुळे वाचलं नाही सगळं। पार्किंग नो पार्किंग मध्ये कुठं आम्ही लावलेलं नाही, सगळ्या पार्किंग जिथं लावाय पाहिजे तिथं लावली। तर आमच्या सगळ्या 8 टू व्हीलर आणि 1 होंडा सिटी त्यांची भरपाई करून द्या। किती वाजता घटना घडली? 10 मिनिटं